ज्ञानदीप लावू जगी। याचसाठी केला होता टास, शेवटचा दिस किंवा दिवस गोड व्हावा। आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया। कवतुक वाटे झाले वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणी। आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया। तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरे, आता दिवस चारे खेळी मेळे। आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांच्या त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका मस्तक हे पायावरी। या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा, येती महाद्वारा हरी भेटी। याजसाठी केला होता टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा। आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया। प्रस्तुत तो फॅन स्वरामुळे बंद केला होता आपण, नाहीतर मी बी माणूस आहे, तुम्ही माणूस आहेत, है का नाही? प्रस्तुत प्राप्त प्रसंगी, प्राप्त वेळी प्राप्त कीर्तनासाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार आहे। आणि तुकाराम महाराजांचा हा 4 चरणाचा अतिशय सुंदर असा अभंग आपण आज या कीर्तनासाठी निवडलाय। या अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी पैकी अल्पसा परिहार आपल्या या पवित्र येळपणे नावाच्या या नगरीमध्ये कैलासवासी शांताबाई अर्थात नानी शांताबाई बळवंत पवार यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सगळेजण आज या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यामध्ये त्यांचा सर्व परिवार, 4 मुलं आहेत आणि 3 मुली आहेत। त्यामधील त्यांचा पहिला मुलगा आहे वाल्मिक बळवंत पवार, दुसरा मुलगा आहे हैबत बळवंत पवार, तिसरा मुलगा आहे माणिक बळवंत पवार आणि चौथा मुलगा आहे चंद्रकांत बळवंत पवार। असा हा पवार परिवार, हे 4 भाऊ आहेत आणि 3 बहिणी आहेत त्यांना। त्यामध्ये पहिली मुलगी आहे सौभाग्यवती विमल कुंडलिक गायकवाड, दुसरी मुलगी आहे सौभाग्यवती कमलबाई पांडुरंग भगत आणि तिसरी मुलगी आहे सौभाग्यवती नंदा मोहन भगत। असा हा अतिशय सुंदर असा परिवार। पण परिवारातील आई नावाचं पात्र जेव्हा जातं ना, हे दुःख ज्याच्या पदरी आलं त्याला विचारा। या परिवारातून 1 वर्ष झालं त्यांची आई निघून गेली। नेहमी करता आपण ऐकतो, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी। तुम्ही किती श्रीमंत आहेत, तुमच्याकडे किती पैसे आहेत, तुमच्याकडे किती मोठं पद आहे, तुम्हाला किती मान आहे जगात, यापेक्षा तुमची आई जर घरात असेल ना, तर तुमची आई तुमच्यासाठी स्वर्ग असते। पण ज्याला आई नाही त्याला काहीच नाही। या परिवारानं हे दुःख 1 वर्ष झालं हा परिवार पेलतोय। पण आमची आई देव स्वरूप आहे। तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे, आहे की नाही? देव स्वरूप असणारी आमची माय, तिला भगवंताच्या पायाजवळ जागा मिळाली पाहिजे। हा या पवार परिवारातल्या सर्व सदस्यांच्या अंतकरणातला हा शुद्ध भाव आहे। त्या निमित्ताने
या परिवारानं खूप असं सुंदर असं नियोजन या ठिकाणी कार्यक्रमाचं एका दिवसाचं कीर्तनाचं केलंय. सप्ताहाला लाजवेल एवढं सुंदर नियोजन केलंय. टाळ्या वाजवा एकदा त्यांच्या परिवारासाठी. या कार्यक्रमाला उपस्थित ही महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य मृदंगाचार्य मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच्यापैकी पहिली चाल ज्यांनी म्हटले ते असे महाराष्ट्रातील एक लोकप्रिय गायक असणारे, आता सोशल मीडियावरती सध्या ज्यांचा धुमाकूळ सुरू आहे की नाही, नाद करायचा नाही आहे की नाही. असो, पवार म्हणल्यावर काय नाद करायचं आहे, मी तुमच्याबद्दल बोलतोय. असे महाराष्ट्रातील एक लोकप्रिय भजनानंदी असणारे भजन सम्राट, माझे अतिशय जिवलग मित्र, हरिभक्तपरायण आदरणीय परमपूज्य, आपल्या गावचं, आपल्या मातीचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं भूषण असणारे आमचे भजन सम्राट सुनीलजी महाराज पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. जोरात टाळे वाजवा सगळ्यांनी. आपल्या श्रीगोंदा भागाचं, नगर जिल्ह्याचं, पुणे जिल्ह्याचं, मातीचं नाव त्यांनी महाराष्ट्रभर केलं. महाराष्ट्रात तुमच्या भागातला मला असं वाटतं एकच गायक आहे की तो क्रेटा गाडीत फिरतोय, आहे की नाही. सोपं नाही, लोकांना सायकलीचे टायर बदली न व्हायनात. पण ते काय असतं बघा, ज्ञानोबरांची कृपा आहे त्यांच्यावरती बरं का. नुसतं गाणंच नाही, नुसतं गुणच नाही, तर त्यांचा स्वभाव फार सुंदर आहे. तुम्ही असं करत राहा सगळ्यांना, तुम्ही उंचीवर गेल्याशिवाय राहणार नाहीत, आहे की नाही. नम्र व्हा. नम्र होणं फार महत्वाचं आहे. क्षेत्र कोणतंही असू द्या, नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंत, आहे की नाही. जे ताईट आहेत ना ते मोडल्याशिवाय राहत नाहीत. पण तुम्हाला एखाद्या पदावरती जायचंय, एखाद्या उंचीवरती जायचंय, साध्यापर्यंत पोहोचायचं असेल तर सुनील महाराजासारखं तुम्हाला नम्र व्हावं लागेल. तेवढं सुंदर तुम्हाला गायन करावं लागेल, प्रत्येकाशी गोड बोलावं लागेल, प्रेमाने वागावं लागेल. आमच्या सुनील महाराजावरती सगळे संप्रदायातले कीर्तनकार खुश आहेत का, स्वभाव सुंदर आहे, गाणं सुंदर आहे, फार छान, नियोजन फार, आहे की नाही. म्हणून सगळ्यांना एकत्रित आणण्याचं त्यांचं एक मनातला एक संकल्प असतो. म्हणून आमच्या सुनील बाबांना त्या ठिकाणी मी प्रथमतः वंदन करतो. त्यांच्या पलीकडे जे उभे आहेत ते महाराष्ट्रातील नामवंत भजन सम्राट, मराठवाडा भूषण असणारे, अगदी गोड आवाज आहे, गोड स्वभाव आहे, आणि एकात एक चाल कशी म्हणावी फक्त ते संपत महाराजाकडूनच शिकव, आहे की नाही. त्यांनी त्यांचा वेगळा ब्रँड तयार केला महाराज वारकरी संप्रदायात, आहे की नाही. ज्याने त्यांनी ज्याचा त्याचा स्वतःचा ब्रँड तयार केला पाहिजे. फार सुंदर ब्रँड आहे त्यांचा. एकात एक चाल म्हणणं, एकात एक 5 चाली सोपं नाही म्हणणं, पण ते त्यांना भगवंतांनी, ज्ञानोबरांनी ती कला दिलेली आहे की नाही. म्हणून आमचे भजन सम्राट संपत महाराज दानवे या ठिकाणी उपस्थित आहेत. ते दानवे मी वनवे असं कनेक्शन आहे ते, आहे की नाही. असं संपत महाराजांना धन्यवाद देतो. इकडे जे मृदंगावरती आहेत ते मृदंग सम्राट, मृदंग विशारद, आमचे अतिशय जिवलग मित्र, हरिभक्तपरायण आमचे तेजस बाबा, फार गोड वाजवतात. तयारीचं वाजवणं आहे, गोड वाजवणं आहे. आमच्या तेजस महाराजांना त्या ठिकाणी धन्यवाद देतो. या ठिकाणी महाराज उपस्थित आहेत. आमचा अक्षय दादा आहे, आपण सगळेच जण, आमचे विनोद महाराज शेजूळ आहेत, त्यांना धन्यवाद. हार्मोनियम जे वाजवतात ते हरिभक्तपरायण आमचे गावडे गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत, आहे की नाही. धावडे गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. हो, ते गावडे तुम्ही धावडे, असं झालं ते. चला असो, धावडे गुरुजींना धन्यवाद देतो. यूट्यूबचं ज्यांचं चॅनल आहे फार सुंदर, आमचे मित्र आहेत ते नुसते यूट्यूबर नाहीत बरं का, ते मोठे कीर्तनकार आहेत, आहे की नाही. त्यांचं सुद्धा महाराष्ट्रभर कीर्तन क्षेत्रामध्ये नाव आहे. ज्ञानदीप लावू जगी असं यूट्यूबचं चॅनल आहे. हे आमचं घरचंच चॅनल आहे, फार सुंदर चॅनल आहे. आपण त्या चॅनलला आपण सगळ्यांनी सबस्क्राईब केलं पाहिजे. ज्ञानोबरायांचे, तुकोबरायांचे विचार महाराष्ट्रभर पोहोचत करतात आमचे हरिभक्तपरायण आदरणीय युवा कीर्तनकार सुरेश महाराज गावडे या ठिकाणी उपस्थित आहेत. सुरेश बाबांना सुद्धा मी धन्यवाद देतो मनापासून. आपण सर्वच मंडळी, सर्वच या ठिकाणी वारकरी आहेत, सगळ्यांना धन्यवाद. विनेकरी महाराज, सर्व पुरुष मंडळी, माता माऊल्या, सिटिंगवाले दादा फार सुंदर, साऊंडवाले दादा शुभम ना येळपणेकर, छान लावलंय. गावातलेच आहेत पण फार सुंदर साऊंड आहे दादा, तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो. चोपदार आहेत, सगळ्यांच्या चरणी पुनश्च एकदा नतमस्तक. आणि आपल्या अभंगाला, चिंतनाला, कीर्तनाला सुरुवात. विनंती एकच आहे, राहिला आपल्याकडे कमी वेळ आहे की नाही. आता कमी वेळ राहिलाय म्हटल्यानंतर हार्दिक पांड्या उतरावं लागेल आपल्याला क्रिकेट खेळायला. कमी वेळेमध्ये आपल्याला जास्त धावा काढायच्यात. फक्त राहिलेल्या वेळेमध्ये कीर्तन वेळेवरती संपणार. हा, ते म्हणले नाही.
चला असो, जोपर्यंत आपल्याला सहन होतोय तोपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबा राहायचंय. थोडासा बेस याला. महाराज या अभंगातून आम्ही आमच्या जीवनामध्ये अट्टहास केला. सज्जनानो, प्रत्येक महाराज कीर्तनाला आले वर्ष श्राद्धाच्या पुण्यस्मरणाच्या, तर हा अभंग तुम्ही नेहमी करता ऐकताय, याच्यावरचं चिंतन तुम्ही नेहमी करता ऐकताय, पण प्रत्येकाची सांगण्याची पद्धत, प्रत्येकाचा सांगण्याचा अर्थ काही वेगळा असतो. ज्याच्या त्याच्या बुद्धीनुसार जो तो माणूस, जो तो महाराज अर्थ लावतो. पण फार सोपा अभंग या अभंगात जास्त अवघडच शिरण्याची गरज नाही. तुकोबराय म्हटले आम्ही आमच्या जीवनात अट्टहास केला. अट्टहास केला म्हणजे काय? प्रयत्न केला. या मृत्यू लोकाचा एक नियम आहे, इथं आल्यानंतर माणसाला प्रयत्न करावा लागतो. केलाच पाहिजे, सकारात्मक आहे, त्याच्याशिवाय माणूस साध्यापर्यंत पोहोचू शकत नाही. महाराज एखाद्या क्षेत्रात तुम्ही काम करताय, क्षेत्र कोणतंही असू द्या, कीर्तन असेल, गायन असेल, वाजवणं असेल, शूटिंग असेल, साऊंड असेल, शेती असेल, उद्योजक एखादा माणूस असेल, शिक्षक असेल, ज्याने त्याने आपोआपल्या क्षेत्रामध्ये प्रयत्न करणं काळाची गरज आहे. बरेचसे माणसं नशिबावर अवलंबून असतात. जे नशिबात होईन ते. तू आळशी आहेस ना. माणूस जो नशिबावरती डिपेंड राहतो ना, नक्की 100% समजून घ्यायचं हा आळशी. मी म्हणत नाही बरं का, ज्याचं त्याचं प्रारब्ध ठरलेलं आहे, पण मला असं वाटते प्रारब्धाला जर प्रयत्नाची जोड लावली ना, शिखरापर्यंत माणूस जाऊन पोहोचतो होतो. दादा उगाच झाले नाही ज्ञानोबा राय, उगाच झाले नाही तुकोबा राय, त्यांनी प्रयत्नच केला ना, हे का नाही, पराकाष्ठाच केली ना, त्यांनी अट्टहासच केला ना. या मृत्यू लोकात आल्यानंतर प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येकाने करा. ज्या त्या क्षेत्रामध्ये जो तो माणूस जीवन जगत असेल ना, आता आमच्या मराठवाड्यात जर आले, बीड जिल्ह्यात बऱ्याच शेतकऱ्यांची बोंब आहे. काय? शेती पुरवठतच नाही. घरी खाऊन झोपल्यानंतर शेती कशी पुरवठण साहेब? त्याला काम केलं पाहिजे, वेळेच्या वेळेवरती फवारणी केली पाहिजे, कोणता रोग पडलाय, काय केलं पाहिजे, कसं पाणी शेतात घेतलं पाहिजे, थोडंसं डोकं लावलं पाहिजे ना. का उगच आपलं झोपून शेती केल्यानंतर देरे हरी, असं कसं कोण कुणाला देईल महाराज? आणि ह्या जगात कुणी कुणाला देत नाही, कुणी कुणासाठी येत नाही. कुणी कुणासाठी नाही महाराज. कोण येते घरा आमुच्या कशाला, काय जाचा त्याला नाही धंदा. कुणी कुणासाठी करत नाही, कुणी कुणाला देत नाही. ज्याच्या त्याच्या प्रयत्नावर आपलं स्टँड आपण निर्माण केलं पाहिजे, तेव्हा लोक सलाम करत असतात. महाराज क्षेत्र कोणतंही असू द्या, एवढं चांगलं गायन करायचं सुनील महाराजासारखं, दानवे महाराजासारखं, तर त्याला रियाज करावा लागेल. सारे गम पधनिसा मला एवढं येणार नाही ते गुरुजी आता, पण तेवढा त्याला रियाज करावा लागेल. यांच्यासारखी चांगली पिटी वाजवायची, रियाज करावा लागेल. पखवाज वाजवायचा चांगला तेजस महाराजासारखा, तर त्याला रियाज करावा लागेल. चांगलं कीर्तन करायचे, अभ्यास करावा लागेल. मी म्हणत नाही, तुकोबा राय म्हटली, कारण अभ्यास असाध्य ते साध्य, एखादी गोष्ट असाध्य. काही 10वी 12वीच्या पोरांचं मला एक म्हणजे वाईट वाटतं त्यांचं. काही 10वी 12वीची मुलं मार्क कमी पडले, नापास झाले की कुणी फाशी घेतं, कुणी टोकाचे विचार आणतं. पण तसं केलं नाही पाहिजे. आत्महत्या कधीच करू नका महाराज. कधी फाशी घ्यायची नाही, कधी मरायचं नाही. हे मरण्यासाठी नाही, लढण्यासाठी. शिका जरा.
आता माझ्यासारख्या पोरानं तुमच्यासारख्या जबाबदार माणसाला सांगायचं म्हटलं नंतर लाज वाटते, वाईट वाटतं. हे मरण्यासाठी नाही, हे लढण्यासाठी महाराज. हे की नाही? मरण्यासाठी थोडंच आहे हे. किती भगवंताने किती सुंदर दिलंय हो महाराज. हे दिले इंद्रिय, हात पाय कान डोळे, असं म्हणता ना थोडं ऐकू द्यायचं. डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसे नारायण. हे की नाही? नासे जीव पण भव रोग, देवे दिला देह भजना गोमटा. भजन करत करत प्रयत्न करत करत जीवनाचा शेवट गोड झाला पाहिजे महाराज. हे काय आधी मध्ये मरण्यासाठी दिलं भगवंताने. आणि भजनाशिवाय प्रयत्नाशिवाय जिंदगी फेल आहे, फेल. एखादा माणूस लय श्रीमंत आहे, तो म्हणेन महाराज जय रे बाबा या, मला काही गरज नाही भजन करण्याची महाराज, मला काहीही गरज नाही परमार्थ करण्याची महाराज, मला काहीही गरज नाही मंदिरात जाण्याची. का रे बाबा? काही नाही बाबा, श्रीमंत हो मी, बंगला आहे माझ्याकडे, गाडी आहे माझ्याकडे, सोनं नाणं आहे माझ्याकडे, पैसा आहे माझ्याकडे बाबा, कशाला जाऊ मंदिरात, कशाला करू भजन. महाराज म्हटले एखादा माणूस कोट्याधीश असेल आणि भजन करत नसेल, काय टाळी वाजवा एकदा जोरात. वा. अरे तुका म्हणे येत भजन प्रमाण. किती मोठा असला तरी काय करायचे, काय थोर पण जाळावेते किंवा जाळायाचे. किती मोठा श्रीमंत माणूस आहे, भजन करत नाही, गंध लावित नाही, काय उपयोग आहे. बरेचसे बिनलाजे लोक आहेत आपल्या हिंदू धर्मात, मी बिनलाजे म्हणेल त्यांना. कीर्तन थोडं जड जाईल माझं, पण काय अडचण नाही. परत घ्या नका घेऊ, इसगाव तिसगाव, श्रीमंताला 40 गाव, असं काय असतं. पण जरा डायरेक्ट बोलणारा महाराज आहे मी बिनलाजे म्हणेन त्यांना. सांगून बी लाज वाटत नाही म्हणल्यावर बिनलाजेच. हिंदू धर्मात जन्माला आल्यानंतर आपण गंध लावला पाहिजे हे सुद्धा सांगावं लागतं कीर्तनात लोकांना. पर लाज वाटते गंध लावायचं म्हटल्यानंतर. एखाद्या माणसाला विचारलं ना बाबा, एखाद्या पोराला विचारलं कॉलेजच्या, का गंध लावित नाही रे. बाबा गंध लावल्यावर माणूस स्टँडर्ड वाटत नाही. तुमच्या स्टँडर्डपणाचे ढोंग समाजात कधीच दाखवत जाऊ नका. मी स्टँडर्ड आहे हा बडेजाव कधी समाजात ठेवू नका. मी श्रीमंत आहे हा बडेजाव कधी समाजात ठेवू नका. श्रीमंतीच्या बाबतीत, सोन्या नाण्याच्या बाबतीत येळपणेकर या जगात 2 नाव प्रसिद्ध आहेत. एक नाव आहे रावणाचं, दुसरं नाव आहे तुकाराम महाराज. तर म्हटले सोने रुपये आम्हा मृतिके समान, त्यांना काय घेण देण नाही. ते तुकाराम महाराजांनी म्हणावं, आम्ही नाही. आम्ही म्हणलं तुम्ही आमच्या अंगठ्याकडे पाहता, तुम्ही काळजीच करू नका, ह्या माझ्या सासूनी केलेल्या. असो माझ्याकडे लक्ष द्या इकडे. काय 2 नाव प्रसिद्ध आहेत. एक नाव रावणाचं आहे, दुसरं नाव देवाचं आहे. चांगले ऐकणारे माणसं आहेत तुम्ही, प्रोफेशनल आहेत सगळेजण, ऐका जरा. 2 नाव प्रसिद्ध आहेत. रावणाची लंका सोन्याची होती येळपणेकर, आणि देवाची द्वारका सोन्याची होती. रावणाची लंका सोन्याची आहे. इंद्र बारी चंद्र छत्र धरी यम पाणी वाहे घरी, वायू सदा पूजे ओ श्री विदलेख करी दळन कांडन,
मैराळ देव कानडे करीती राक्षसांच्या दाड्या फावे, अरसान दाविती जया पुढे तेची रोकडे, तुळानी नवग्रहाची तुळा गाडे, ते रावण घातले बांधवडे, विघ्न न राहू शके जया पुढे, तोची गणेश होऊनी बापुडे, गाढवाचे कळप गाडे चोहीकडे ओढत असे. ज्यांनी 2 विटाचं बांधकाम केलं ना 2 रूमचं गावात, त्यांनी ऐका जरा, हे 2च रूमचं गावात घर बांधतो पण गावातल्या चौकात कुणाला बोलून देत नाही, मी बांधलंय. ह्या 2 रूम एवढं रावणाचं नुसतं संडास बाथरूम आहे. काय आपल्या श्रीमंतीचा बडे जाऊ दाखवता, लंका सोन्याची रावणाची, देवाची द्वारका सोन्याची. पण ऐका, रावणाची लंका जळाली आणि देवाची द्वारका बुडाली. अय, सोनं ना रावणाच्या कामी आलं ना सोनं देवाच्या कामी आलं. म्हणून सोनेवाले सोना नहीं, सोनेवाले सोना नहीं, सोना तो हर आदमी का सोना हर लेता है. याच्या उलट आहे, पहारे आणि तिजोऱ्या हो, त्यातून होती चोऱ्या, दाराशी नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या येता तरी सुखिया हो, जाता तरी सुखे जा, कोणाशी न बोजा, या झोपडीत माझ्या भूमीवरी पडावे, ताऱ्याकडे पहावे, प्रभुला नित्य घ्यावे, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. ना मरणार तर सगळेच हो, सगळेच मरणार महाराज. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. पण मरण्याच्या अगोदर भजन सोबत आलं पाहिजे, हे सत्य आहे. कीर्तिका कीर्ती राहिली पाहिजे मागं काहीतरी. तर असे किती आले आणि किती गेले त्यांचं नाव सुद्धा कोणी घेत नाही. किती श्रीमंत लोक आले, किती मेले, कोण त्याचं नाव घेतं. पण आज 750 वर्ष झालं ज्ञानोबरायांची पूजा करतात लोक, आहे की नाही. 750 वर्ष झालं ज्ञानेश्वरी वाचतात लोक, पारायण करतात लोक. एक जणांनी विचारलं, बाबा पारायण कुठपर्यंत करायचं? मी म्हटलं, जोपर्यंत माणूस नारायण होत नाही तोपर्यंत पारायण केलं पाहिजे. त्याच्यात ताकद आहे महाराज, त्याच्यात तुमची कीर्ती मागं राहील. नाही तर काय नाही. आएगा सो जाएगा, राजा रंक फकीर. असे किती आले आणि किती मेले. पण ज्यांनी भजनाचा प्रयत्न केला, ज्यांनी परमार्थाचा प्रयत्न केला, त्यांचंच नाव, भगवंतावरती प्रेम केलं, त्यांचंच नाव मागं राहतं. आज किती श्रीमंत लोक आहेत, पण का सुदाम्याचं नाव घेतलं जातं? फक्त प्रेम आहे, भजन आहे.
काय होतं सुदाम्याकडे? काही नव्हतं. फाटी रे थाती तुटी रे पगडिया, फाटी रे थाती तुटी रे पगडिया, चालत पाव घसे सुदाम जी को देखत श्याम हसे। हो सुदाम ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पीडिला, हो मुष्टी पोहे घेऊन या त्याचे भेटी लागी गेला, शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला गा। हा प्रयत्न कधीतरी करा ना, असं प्रेम देवावरती कधीतरी करा. हा प्रयत्न माझ्या ज्ञानोबारायांनी, माझ्या तुकोबारायांनी, माझ्या नामदेव महाराजांनी, माझ्या सावता महाराजांनी, सगळ्या संतांनी केला. महाराज काय प्रयत्न केला? दीनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत, माझ्या मना लागो छंद, नित्य गोविंद गोविंद, जीभ धरली जीभ. आता संतांना त्रास देणारे का कमी आहेत का महाराज? किती त्रास झाला हे तुम्हाला आम्हाला सांगण्याची गरज नाही. येऊन अंगावरी थुंकला पण प्रसाद देऊन मुक्त केला, तसा तुकोबरायला त्रास झाला. मला असं वाटतंय सुनील महाराज, आताचे लोक आपल्याला देऊन देऊन त्रास किती देते? 1000 नाही तर 500 रुपयाचा. ते त्रास दिल्यावर सुद्धा आपण लय निबर झालो, आता माघारी गाडी आणतो. किती 1000-500चा. संतांना जो त्रास झाला ना महाराज, तो त्रास मला असं वाटतंय गड्या, जे सहन करतात तेच संत असतात. जीभ धरावी हो तरी तुकोबारायांनी म्हणावं, छंद
शेडज्याचे 500 रुपये मला द्या तुम्ही आता. असो आमच्यात कळत आहे ते. असो तुम्ही मला 500 असं आहे ते. तुम्ही नाही तुम्ही भारी प्रमाण म्हणल्यानंतर मला द्यावं लागतील तुम्हाला आता. काय सुंदर आहे. माझे मज झाली अनावर वाचा आहे का नाही. सतत शिंक जांभळी खोकला इतुकाची वेळ वाया गेला. सतत भजन आहे महाराज. सतत भजन सतत भजन सतत भजन. भजन हे असं एक साधन आहे महाराज, भगवंताच्या पायापर्यंत तुम्हाला नेऊन पोहोचतं करतं. म्हणून बघा तुम्ही महाराष्ट्रभर पुण्यस्मरणाला कीर्तन ठेवतात लोक. वर्ष श्राद्धाला कीर्तनच ठेवतात का. या कीर्तनात या भजनात एवढी ताकद आहे की हे भजन हे कीर्तन तुम्हाला ज्ञानोबरांच्या समाधीपर्यंत जाऊन पोहोचतं करतं महाराज. एवढी ताकद आहे याच्यात. आणि हा पवार सगळा हा परिवार आहे ना महाराज, हा सगळा भाग्यवान परिवार आहे हा, की आपल्या आईच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने एवढं भजन होतंय, एवढं मोठं कीर्तन होतंय महाराज. खरं तर या पवार परिवाराचा आदर्श मला असं वाटतं गावातल्याच नाही तर तालुक्यातल्याच नाही तर जिल्ह्यातल्या सगळ्यांनी घेतला पाहिजे. एवढं सुंदर नियोजन. आता हे काय सोपं नसतं महाराज. हे मंडप साऊंड महाराज, गायक वादक यूट्यूब इकडे, ह्या सगळ्या गोष्टी महाराज ह्या सोप्या नाहीत आहे की नाही. पण ते आपल्या आईबद्दलचं प्रेम आहे, भगवंताबद्दलचं प्रेम आहे की नाही, साधूबद्दलचं प्रेम आहे. आणि वारकरी संप्रदायात सगळ्यात महत्वाचं आहे ना ते प्रेम आहे महाराज. प्रेमाशिवाय इथं तुम्हाला काही मिळत नाही. भगवंताला जवळ करायचंय ना तरी प्रेमच लागतं. सुभद्रा सख्खी बहीण आहे कुणाची बहीण आहे. वा सोबदार पाहितच नाही तुमच्याकडे मी. एकदम वजनात दिसायला लागली. आमच्या वारकरी संप्रदायाचे भीष्माचारी आहेत गुरुवारी बंडा त्या कराडकर तात्यासारख्याच तुमच्या मिशा बिशा एकदम वजनदार आहेत आहे का नाही. तात्या करतात टाळी वाजवा असं माहितीच ना तुम्हाला. चोपदाराकडे पाहितच नाही, वजनदार आहे चोपदार. वा प्रेम महत्वाचं आहे. देवाची सख्खी बहीण आहे कोण सुभद्रा. प्रयत्न करू. आणि मानलेली कोण आहे द्रौपदी. पण द्रौपदीशी बंधू शोभे नारायण, सुभद्रेशी नाही. प्रेम महत्वाचे. प्रेमाची तू ऐसी जाती सर्वस्वासी मुखावी. प्रेम महत्वाचे. नातं जोडलं भगवंताने तर ते द्रौपदीशी जोडलं महाराज. सख्खी बहिणी सुभद्रा, मानलेली द्रौपदी. पण भर जरी ग पितांबर दिला फाडून, भर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीस बंधू शोभे नारायण, सुभद्रा कृष्णाच्या पाठची बहीण. विचाराया गेले नारद म्हणून, बोट श्रीहरीचे कापले गबाई, बांधायाला शिंदी लवकर दे. सुभद्रा बोलली शालून पैठणी फाडून देऊ का, शिंदी तुम्हास मी पाठची बहीण झाली वैरीन. द्रौपदीस बंधू शोभे नारायण. काय सुंदर आहे. द्रौपदी बोलली हरीची मी कोण, परी त्याने मला मानिली बहीण. काळजाची चिंदी काढून देईन का, एवढे तयाचे
माझ्यावरी ऋण वसने घेऊन प्रभू राखी माझी लाज चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज त्रैलोक्य मोलाचे वसन दिले फाडून द्रौपदीस बंधू शोभे नारायण. अंडरलाईन करा येळपणेकर. प्रेमाची लक्षण भारी विलक्षण जैसी ज्याची भक्ती तैसा नारायण. रक्ताच्या नात्याने उपजे ना प्रेम पटली पाहिजे अंतरीची खून. धन्य तोची भाऊ धन्य ती बहीण प्रीतीची जी खरी जगिला भावीन. चिंदी पाहोन प्रभू झाले प्रसन्न द्रौपदीस बंधू शोभे नारायण. बर जरी ग पितांबर तिला फाडून द्रौपदीस बंधू शोभे नारायण. अरे हे महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं हे आहे प्रेम. हे प्रेम होतं तुकोबारायांच्या जवळ. इतकं प्रेम इतकं प्रेम इतकं प्रेम की भगवंताने यावं आणि तुकोबारायांचा हात धरावा. महाराज किती भजन करता हो, किती परमार्थ करता हो, किती नामस्मरण करता. महाराज तुमच्याबद्दल ऐकू नये. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य धर्म केला. महाराज ऐकू नये तुमच्याबद्दल. पण महाराज आज माझ्या बी मनात एक प्रश्न पडला. जहागीरदार तुम्ही एक काळचे सावकार तुकशेट म्हणायचे लोक तुम्हाला. हे सगळं महाराज तुम्ही भोगलं आत्मसात केलं. पण महाराज एक प्रश्न विचारो का? म्हणे विचारा ना. हे काय जेवढी काय मरमर आहे, ही काय धडपड आहे, जो काय तुम्ही हा भजनाचा प्रयत्न करताय महाराज, हा जो काय तुमचा अट्टास आहे हो महाराज, हा अट्टास कशा करताय हो? तर त्याचं उत्तर तुकोबाराईने अभंगाच्या पहिल्या चरणात दिलंय.
विश्वास तेरे पावलो वाह, क्या बात आहे, वाह. याचसाठी केला होता अट्टास. महाराज कशा करता हो? शेवटचा दिस गोड व्हावा याचसाठी. या परिवारानं हा जोडा काय अट्टास केला. त्यांचे मित्र आलेले असतील, त्यांचे पाहुणे असतील, त्यांचे सगळे जोडीदार आहेत. या सगळ्यांना फोन करणं, सगळं हे नियोजन करणं, ह्या गोष्टी काही सोप्या नसतात महाराज. हा सुद्धा एक मोठा अट्टाहासच. आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये भजन होतंय आणि या भजनाच्या प्रयत्नातून आमच्या आईला अर्थात नानीला भगवंताच्या पायाजवळ जागा मिळाली पाहिजे. हा या परिवारातल्या चारही मुलांचा आणि तिन्ही मुलींचा अट्टाहास आहे महाराज, हे का नाही. हा गोड संबंध या परिवाराशी ज्यांच्यामुळे आला, आमचे कोळगावचे मेजर आहेत, त्यांचं प्रेम आहे, जवळचं एक प्रेमाचं नातं आहे त्यांचं. आणि फार हा सुंदर परिवार आहे. इथं आल्यानंतर कळवलं 100-150 जण आहेत त्यांच्या परिवारामध्ये, हे का नाही. मला असं वाटतं हे सौंदर्य आहे ना, हे सौंदर्य भारत देशाचं असलं पाहिजे. रामराज्य यायला काहीच वेळ लागणार नाही महाराज, हे का नाही. तर काय भावाचा जमाना राव, काय सांगावं. तुमच्याकडे जमतंय, आमच्याकडे आले बीड जिल्ह्यात 15-15 वर्ष झालं कोर्टात भांडणं आहेत सख्या भावासाठी. काय जे तुमच्याकडे धुरा म्हणतात का बांध म्हणतात, बांधाचे सख्या भावाचे. दुर्भाग्य भारत देशाचं. प्रत्येकाने एकमेकाशी प्रेमाने राहिलं पाहिजे. प्रेम परिचय को पहचान बनाता है, प्रेम वीराने को गुलिस्तान बनाता है, और मैं कहता हूँ प्रेम एक इंसान को भगवान बना देता है. एवढी ताकद प्रेमात आहे. एवढा मोठा कार्यक्रम होतोय. नोहे एकट्याचा खेळ म्हणून मेळ मिळविला. हे सगळेजण परिवारातले एकत्र आले ना, एकजूट झाली त्यांची, म्हणून हा कार्यक्रम आहे. सगळ्यांचं एकमेकांसोबत प्रेमाचं नातं आहे म्हणून हा कार्यक्रम आहे. म्हणून नानींना आज श्रद्धांजली व्हायला हे सगळेजण आज मान्यवर मंडळी या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रातले जमा झालेले आहेत. मला असं वाटतं हाच अट्टाहास आहे. पण हा अट्टाहास एकाच गोष्टी करताय, नानींचा शेवट गोड झाला पाहिजे. तर या पवार परिवारांचं असं काही अंतकरणातलं असं काही एक जमेचं एक सांगणं नाही तुम्हाला की बुवा आम्हाला माना, आम्ही एवढा मोठा सोहळा करतोय, आम्हाला कुठंतरी उभा राहायचं, असं काही नाही. फक्त तुम्ही सगळ्यांनी आलं पाहिजे आणि माझ्या आईला, माझ्या नानीला देवाच्या पायाजवळ जागा मिळाली पाहिजे. हाच अंतकरणातला भाव आहे. याच्या मागं दुसरा काहीही स्वार्थ नाहीये. फक्त आमच्या आईला, हे बघा, आई असते ना, आईसारखं प्रेम या जगात कुणीच करीत नाही. मी तासभर आई सांगणारा महाराज आहे. तालुका जिल्हा आमच्या कीर्तनाचा गायनाच्या मोकळा नाहीये महाराज. मी 6 महिन्याचा असताना माझी आई मला सोडून गेलेली. आई सांगायला लागल्यानंतर माझ्या डोळ्यातलं पाणी थांबणार नाही, तुमच्या डोळ्यातलं पाणी थांबणार नाही. मी सुरुवातीलाच म्हटलं तुम्हाला, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आईची सर या जगात कोणालाच येत नाही साहेब. किती मोठा माणूस असू द्या, किती श्रीमंत असू द्या, त्याला आई नाही ना, काही नाही महाराज. ज्याला डोळा नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा, ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, ज्याला बाप नाही त्याला बापाची किंमत विचारा. येळपणेकर, ज्याला माय नाही ना त्याला माईची किंमत विचारा, हे का नाही. जेव्हा जीवनातली माय निघून जाते ना, माणसाचं जीवन तेव्हा शून्य झालेलं असतं, शून्य. मी हलक्या हाताने रोज 40-45 हजार रुपये घरी नेतो, पण घरी गेल्यानंतर आणखीन बी वाटतं माझी आई माझ्यासाठी दार उघडेल. नाही उघडेल महाराज. लेकरं बाळ, बायका, पोरं, भाऊबंद हे आपल्या पैशाकडे बघणारे असतात. पण लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्ताईसे कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. काही स्वार्थ नाही. माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, माझा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे, माझा मुलगा मास्तर झाला पाहिजे, माझा मुलगा वकील झाला पाहिजे, माझा मुलगा मोठा उद्योजक झाला पाहिजे, माझा मुलगा मोठा महाराज झाला पाहिजे. या जगातल्या प्रत्येक आईच्या अंतकरणाची ही भावना आहे. मला असं वाटतं एखादा मुलगा, एखादी मुलगी जर आईला दुखवत असेल, तिच्या भावना दुखवत असेल, तर जीवनात येऊन काही उपयोग नाही महाराज.
मी आणखीन पुढे जाऊन सांगेल तुम्हाला. आता प्रयागराजला कुंभमेळा झाला ना, बऱ्याच पोरांना आपले आई बाप वृद्धाश्रमात टाकले आणि कुंभमेळ्यामध्ये गेले स्नान करण्याकरता. कधीच देव तुम्हाला स्वतः तुमच्या पदरात दान टाकणार नाही महाराज. माय बाप केवल काशी तेने न जावे तीर्थाशी, सकळ तीर्थाची दुरे जे का माता पितरे. वृद्धाश्रमात एखादा आमचा महाराज गेला ना, कौतुकाने विचारावं महाराजांनी एखाद्या महिलेला, एखाद्या आजीला, एखाद्या आईला, मा इथं कसं काय ग तू? म्हणे बाबा माझा मुलगा खूप श्रीमंत आहे हो, माझ्या मुलाला आणि माझ्या सुनेला माझी अडचण आहे म्हणून मी इथं आहे. पण बाबा या क्षणाला सध्या एकच आठवतं, मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तूने नाही पाणी पाजिले, मेल्यावर ती रडतो कशाला, उगीच तान नको देऊ कशाला, मी तुझ्यासाठी प्राण राखिले रे बाळा, तूने नाही पाणी पाजिले, हंबरुनी वासराले साठीत जेव्हा गायो, तेव्हा मले तिच्या मंदे दिसते माझी माय हो, दिसते माझी माय. आठवा आपली माहेरातली माय, पत्र्याच्या घरात राहणारी माय असते बिचारी. 4 प्रकारचं फाटलेलं लुगडं शिवून घालते, दुपारची भाजी संध्याकाळी गरम करून खाते. पण प्रत्येक आईच्या अंतकरणातली इच्छा आहे माझ्या मुलीचा संसार सुखाचा असावा, माझ्या मुलाचा संसार सुखाचा असावा. राहते मी खेड्यात काही अडचण नाही, माझा मुलगा शहरात राहतो ना बाबा, तुम्हाला मानू नाही मानू, माझा सांभाळ करू नाही करू देवा, पण माझ्या मुलानं सुखी राहिलं पाहिजे, माझ्या मुलीनं सुखी राहिलं पाहिजे. जगातल्या प्रत्येक आईच्या अंतकरणातला भाव आहे हा येळपणे कर. नाही समजली आपल्याला माय, नाही आपल्याला समजलं आईचं अंतकरण. रोज रोज दारू पिऊन मायला मारी बाप, थर थर काप्यान लागे दिले झाप हो, कसायाच्या दावणीला बांधली जशी गायो, तेव्हा मले गाईमध्ये दिसते माझी माय हो, दिसते माझी माय. काट्या कुट्या जायला माया जाय राणी, आपल्या माईच्या पायातली चप्पल आणखी पहा तुम्ही, ती फाटलेली असेल, तिचा बंद तुटलेला असेल. जरा दिवाळीच्या दिवशी पोरानं दारातला बापाचा बूट उचलून पहा कधीतरी, त्या बुटाची टाच आणखीन बी उघडलेली आहे महाराज. ती टाच जेव्हा आपल्याला दुरुस्त करता येईल, आईची चप्पल जेव्हा आपल्याला दुरुस्त करता येईल ना, त्या मुलाला दुसरं करण्याची काही गरज नाही. बरेचसे पूर पाहितले मी, किंवा बरेचसे, आता मी बीड शहरात राहतो प्रॉपर, 3-3 हजार रुपयाचं खायला आहे. कुत्र्यांना, कुत्रे सांभाळतात ना लोक, तुमच्याकडे सांभाळत नसतील. आमच्या बीडला या शहरात आले ना तुम्ही, ह्या सौंड एवढाले एक कुत्रे, त्याला 3-3, 4-4 हजार रुपयाचं खायला आहे. पण येळपणेकर दुर्भाग्य, कुत्र्याला सोनं खाऊ घाला हो, ती जात तुम्हाला भुंकल्याशिवाय राहणार नाही. पण माय बापाला फेकून भाकरी मारा, ते तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. ही मायबापांच्या आशीर्वादातली प्रेमातली ताकद आहे महाराज. किती सांगावं, आईबद्दल किती सांगितलं तरी कमी आहे महाराज. एका मुलाचा आणि आईचा संवाद सुरू होता. आई म्हटली, राजा माझा एक डोळा गेला तर तू माझ्यासाठी काय करशील? मुलगा म्हणला, आई माझ्याकडे पैसे आहेत, मी तुला मुंबईला दवाखान्यात नेतो, पण तुझा डोळाच बसवून आणतो. आई म्हटली, मुंबईला नाही घेतलं तर दुसऱ्या बाहेरच्या देशात नेतो, पैशात माझ्याकडे काही कमी नाही मला,
पण तुझा डोळाच बसवून आणतो, काही काळजी करू नकोस. पण आता मुलगा आईला म्हणला, ए मा जाऊ दे, माझ्याकडे पैसे आहेत, मी जर तुझा डोळा कुठं जाऊन बसवून आणील. पण आई, माझा डोळा गेला तर तुझ्याकडे तर पैसे सुद्धा नाही, तुला घालायला चांगली नाटी नाही, साडी नाही, काय करशील तू माझ्यासाठी? कुठं नेशील मला? गावातल्या दवाखान्यात सुद्धा नेऊ शकत नाहीस ना तू. काय सुंदर आईचं उत्तर आहे. आई म्हणली, राजा एक तर तुझा डोळा जाऊच नाही, पण तुझा जर डोळा गेला ना, ही आई स्वतःचा डोळा काढून तुला देईल. हिचं नाव आई आहे महाराज. डॉक्टर तात्यासाहेब लहाने म्हणून आहेत, डॉक्टरांचं नाव माहीत असेल. त्यांची एक किडनी गेली तर त्यांच्या आईने स्वतःची किडनी डॉक्टर साहेबाला दिलेली. कुणी देऊ शकत नाही. हा जे जे हॉस्पिटल माहिती यांना कुणी देऊ शकत नाही. या सब चूतो के बाजार में फतरो का व्यापार आहे. कुणी देऊ शकत नाही महाराज कोणाला, काही नाही. तुम्ही लांब बसले कीर्तन ऐकता तोपर्यंतच प्रेम आहे, बाहेर भेटल्यानंतर तुम्ही आम्हाला काच बी खाली करायचं नाही. पण इथं आहेत ना तोपर्यंत प्रेमाने बसलात, आहे का नाही? बस दादा, नाही कुणी प्रेम. ज्याला आई कळली ना महाराज, त्याला देव कळाला. ये जरूरी नहीं कि हर रोज इंसान मंदिर में जाए, लेकिन कर्म ऐसा होना चाहिए इंसान जहां भी जाए तो मंदिर वहां बन जाए. आईचं दर्शन, आईच्या पाया रोज घरात पडत असताना त्यांनी पंढरपूरला सुद्धा जाण्याची गरज नाही. कीर्तनाच्या गादीवरून सांगतो, त्याच्यासाठी मायबापच त्याचं पंढरपूर आहेत. म्हणून माईसाठी, माईच्या प्रेमासाठी, माईच्या जगण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे ना, हे की नाही? इतकी सुंदर असते माय. एका कवीने छान सांगितली बघा, आपण रोज ऐकताय. तळपत्या उन्हात रख रख त्या रानात राहिलीस माझ्यासाठी तू ग, कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास, कधी घडेल तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. नभीची चांदणी तू ग, चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेल. आई देवा पाशी मी ग, आई तुलाच ग मागेलो. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. या आईचा सांभाळ प्रत्येकाने केला पाहिजे. आई वडिलावरती प्रेम करा, साधूवरती प्रेम करा, भगवंतावरती प्रेम करा. त्याच्याशिवाय शेवट गोड होऊ शकत नाही. आलास या देहात जन्माला तर पंची पंख बिना, हस्ती दंत बिना, नारी पुरुष बिना, हे की नाही? आणि हा देह भजना बिना अधुरा आहे. म्हणून आला तर भजन करा. महाराज नाही केलं तर नुकसान भोगावं लागल. नाथ बाबा म्हटले, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. शेवटचे 5 मिनिटं आहेत. भजन केलं तर फायद्यात राहता आणि शेवट गोड होईल. नानींचा शेवट आज गोड होतोय ना, भजनानेच होतोय. म्हणून भजन प्रत्येकाने केलं पाहिजे. मंडपात जेवढे लोक आहेत त्यांनी हात वरी करा. असा झाला आपला वेळ झाला. हे जरी हे जरी हे जरी नाही कालो, तरी दुसरा येईल, हे जरी नाही कालो, हे जरी नाही कालो, तरी दुसरा येईल, हे जरी नाही कालो. सरते शिवजी बाबा बाळ बाळ बाळे, सरते शिवजी बाबा बाळ बाळ बाळे, सरते शिवजी बाबा बाळ बाळ बाळे, सरते शिवजी बाबा बाळ बाळ बाळे. आमची काय बाजारी, आमची काय बाजारी.
पवार परिवार आज सफल झालं कीर्तन. नानींना भगवंताच्या पायाजवळ जागा मिळालीच, पण हे भजन महत्वाचं आहे. हे गाडी घोंगड्या विठोबा राजा गाडी घोंगड्या राजा विठोबा राजा गाडी घोंगड्या राजा विठोबा राजा गाडी घोंगड्या राजा असो. असंच नामस्मरण प्रत्येकाने केलं पाहिजे. हे नामस्मरण देवाच्या पायापर्यंत पोहोचत करता असा हा पहिल्या चरणाचा भाव आहे. वेळ आपला होऊन गेलेला आहे. खरं तर 12लाच सोडलं असतं हे की नाही, कारण की रोजच कीर्तन येतं. सप्ताह बसला महाराजाला असं काही नाही, रोज कीर्तन चालू आहेत. पण 10-5 मिनटं थोडं उशिरा चालू झालं, त्यामुळं मी थोडं आणखीन 10-15 मिनटं वाढवलं, कारण की मी कधीच कमी घेत नाही. कशाबद्दल बोलायला मी? वेळेबद्दल बोलायला. पैसे तर कमीच घेत नाही, पण वेळेबद्दल बोलतो. असो असो, सगळेजण आपण सगळेजण आलात. सगळ्यांच्या चरणी झालेली कीर्तन रूपी सेवा नानींच्या चरणी भगवंताच्या चरणी समर्पित करतो. याच ठिकाणी विडोबा रखो